वेलकम टू पायल्स अमेझिंग व्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हिवाळा किंवा थंडी सुरू झाली की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात संत्र येतात. आता बाजारामध्ये खूप स्वस्त आणि भरपूर संत्र आले तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने संत्र्याची अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी संत्र्याची बर्फी कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. संत्रा बर्फी बनवण्यासाठी इथं आपण एक मोठ्या आकाराचे संत्र घेणार आहोत. हे आपल्याला नैसर्गिकरित्या संत्र्याचा फ्लेवर तयार करून घ्यायचा आहे. संत्र स्वच्छ धुवून झाल्यानंतर फक्त घरातली ही किसणी घ्यायची आहे आणि अगदी पातळ ऑरेंज किंवा नारंगी रंगाचं जे पापुत्र असतं ते फक्त आपल्याला किसून घ्यायचं. अजिबात आतलं जे पांढरं दिसतं ते घ्यायचं नाहीये. संत्र्याच्या नारंगी सालामध्ये खूप जास्त फ्लेवर असतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरी आपण तयार करू शकतो. कोणतंही वेगळं तुम्हाला विकत आणण्याची गरज नाही. आता या संत्र्याला आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी याचा गर काढून घ्यायचा. गर काढताना निघतील तितकी सालं काढून घ्यायची आणि फक्त आतली जी बी असते ना ती काढून घ्यायची. कारण बी मुळे तुमची बर्फी कडू होऊ शकते. अशा सगळ्यांचा आपण गर काढून घेतलेला आहे. बर्फी बनवण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या एखाद्या वाटीचं, पेल्याचं किंवा कपाचं माप घेऊन सगळी जिन्नस मोजून घ्यायची आहेत. असे सगळे आपले संत्र्याचे गर काढून झालेले आहेत. गॅसवरती एक टोप गरम व्हायला ठेवलेला आहे. तसा टोप गरम झाला की त्यात सगळा काढलेला गर टाकून द्यायचा. सोबतच आपण जो असा ऑरेंज कलरचा फ्लेवर तयार केलेला हा पण टाकून द्यायचा ह्याच्यातच. आता ही दोन्ही जिन्नस आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत चांगलं हलवून घ्यायचं. ह्याला आपण 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यात अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची. आता आपण ह्याच्यात डेसिकेटेड खोबरं टाकून घेऊया मस्तपैकी. आता आपण ह्याच्यात 1 वाटी मिल्क पावडर टाकून घेऊया. तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता. आता आपण ह्याच्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया. थोडं ऑरेंज फूड कलर. आता हे मिश्रण मस्तपैकी हलवून घ्यायचं. ह्याचा मस्तपैकी एक गोळा बनवून घ्यायचा. असं मिश्रण सुकत आलं हे बघा 10-15 मिनिटं लागतात. असं सुकत आलं ना की त्यावर आपण साजूक तूप टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला हलवत राहायचं. तोपर्यंत आहे ना मैत्रिणींनो, आता आपलं मिश्रण आपण काढणार आहोत. तर ते करायच्या अगोदर इथे खाली ताटाला आहे ना आपण तूप लावून घेऊया. म्हणजे मिश्रण काढायला आपल्याला सोयीस्कर होईल. असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. हे बघा असा मिश्रणाचा गोळा व्हायला लागला की आता आपण हे मिश्रण काढून घेऊया. आता आपण आहे ना हे मिश्रण पटकन थापून घेऊया. अशी मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं सगळीकडून थापून घेऊया त्याला. तुम्हाला जर घाई असली तर हे मिश्रण 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. नाही तर माझ्यासारखं बाहेर फक्त काप मारून घ्या. ऑरेंज बर्फी आय लाईक इट. मला खूप आवडते. अशी फक्त आपल्याला कट मारून घ्यायची आहेत आणि थंड झाल्यावर काढून दाखवते तुम्हाला. तुम्ही तुमच्या आवडीचं डेकोरेशन करू शकता. मी थोडेसे काजूचे तुकडे लावलेले आहेत आणि हे मिश्रण आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. मग थंड झाले की तुम्हाला दाखवते. आपली बर्फी मस्तपैकी थंड झालेली आहे.
हे बघा. काय मस्त झालेली आहे. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं. हा हा. आ आ मम्मी आ मम्मी आ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.